लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती.
परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली
आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहितीये की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती, तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस, आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली. माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ती तिची गोष्ट आहे, पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली, तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती, पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा, पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही, तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही, कपड्यांना काय महत्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली.
मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं, डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं. जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली. घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतली आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ. मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल.
आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय. आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजलं ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल.
त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात, त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत, तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल, त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील, अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण, शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील, अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील, तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली.
त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या.
परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. हंस मुलगी. एकेकाळी एक राणी आणि तिची मुलगी देशातील सर्वात सुंदर वाड्यात एकत्र राहत होत्या. राजकन्येकडे एक परी होती. ती तिला खूप आवडत असे. या परीने नेहमीच तिचे रक्षण केले. एके दिवशी राजकन्या लग्नाच्या वयात आल्यावर तिने दुसऱ्या देशाच्या राजपुत्राला भेटायचं ठरवलं. राणीने तिच्या मुलीला सोबत नेण्यासाठी दागिन्यांची पेटी दिली. जर वाटेत कोणाला कळलं की तू राजकुमारी आहेस तर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडू शकतात, म्हणून तुला सैनिकाऐवजी सोबत म्हणून माझा एक सहाय्यक देते. चांगल्या परीकडे देखील राजकुमारीसाठी भेटवस्तू होत्या. तिने तिला फलादा नावाचा बोलणारा घोडा दिला. ओहो, मी प्रवासाला निघायला तयार आहे माझ्या राजकुमारी. माझ्या राजकुमारी, मला तुला अजून एक गोष्ट द्यायची. परीने राजकुमारीला एक रुमाल दिला. त्यावर 3 तारे होते. हा जादुई रुमाल आहे माझी राजकुमारी. तो नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर. राजकुमारीने निरोप घेतला आणि फलादावर बसली आणि तिचा सहाय्यक गाढवावर होता. काही तासानंतर राजकुमारी जंगलाच्या रस्त्याने चालत, ती खूप थकली होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी थांबली. अरे, मला खूप तहान लागलीये. आपल्याकडे पाणी आहे का? मला थोडं पाणी देशील? सहाय्यक मुलगी ते पाणी प्यायली. माफ करा राजकुमारी, मला खूप तहान लागली होती म्हणून मी ते सर्व पाणी प्यायले. तुमच्यासाठी दुसरं पाणी शोधा. मी काही तुमची नोकर नाही. नोकराचा अनादर पाहून राजकुमारीला आश्चर्य वाटलं, परंतु ती काही बोलली नाही. ते रस्त्यावर चालत राहिले. काही वेळ निघून गेल्यावर राजकुमारी थांबली. रॉयल असिस्टंट, मला कृपया त्या कारंज्यातून थोडे पाणी आणू शकाल? माफ करा राजकुमारी, मी तुमची दासी नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या घोड्यावरून उतरून स्वतःचं पाणी घेऊ शकता. राजकुमारी आणि फलादा यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं. तुम्हाला माहित आहे, मला या असिस्टंट मुलीबद्दल वाईट विचार येऊ लागले आहेत. तुम्ही तिच्या सोबत असताना सावध राहणे योग्य राहील. राजकन्या तिच्या घोड्यावरून उतरली आणि तिने खाली उतरून तिच्या हाताच्या उंजळीने पाणी प्यायलं. तिच्या खिशातला जादूचा रुमाल अचानक बोलू लागला. सावध रहा राजकुमारी, ही सहाय्यक मुलगी धोकादायक आहे. पण राजकन्या पाणी प्यायला खाली वागताच तिचा जादूचा रुमाल पाण्यात पडला. अरे रे! पाण्यात वाहणारा जादूचा रुमाल पाहून सहाय्यक मुलीने तिची संधी साधली. तुमच्याकडे आणखी शक्ती उरली नाही. यापुढे मी सर्व ऑर्डर देणार. मी सांगेन ते तू करायचं आहेस. आता राजकन्येचे कपडे काढ आणि मला दे. आणि जर तू कोणाला हे सांगितलंस तर तुला
तुरुंगात टाकेन. सहाय्यक मुलीने केवळ राजकन्येचे कपडे घातले नाहीत, तर ती तिच्या घोड्यावर फलादावरही बसली आणि पुढे जाऊ लागली. दुसरीकडे खरी राजकुमारी गाढवावर बसली आणि हळूहळू तिच्या मागे गेली. थोड्या वेळाने ते दोघे राजपुत्राच्या महालात पोचले. जेव्हा राजकुमाराने त्यांचे स्वागत केले तेव्हा त्याला वाटलं की सहाय्यक मुलगी राजकुमारी आहे आणि तिला आत बोलवलं. परंतु खरी राजकुमारी बाहेरच उभी होती. बरं माझ्या राजकुमारा, ती फक्त एक नोकर आहे. तिला आपल्या बरोबर राजवाड्यात घ्यायची गरज नाही. तिला नोकरी देऊन ती फक्त माझी नोकर आहे हे दाखवून दिलंस तर जास्त बरं होईल. राजकुमाराने तसंच केलं आणि तिची ओळख कोनराड नावाच्या मुलाशी करून दिली, जो गुरे पाळणारा होता. कोनराडला मदत करून तुम्ही देखील हंस मेंढपाळ होऊ शकता. माझ्या राजकुमारा, माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. तुम्ही या चिडखोर घोड्याला बांधू शकाल का? त्याला चांगलं साखळ दंडाने बांधा. त्याने मला जवळजवळ फेकून दिलं होतं. म्हणून राजपुत्राने एका सहाय्यकाला बोलवलं आणि घोड्याला एका कोठारात बांधून ठेवायचा आदेश दिला. सहाय्यक मुलगी तिची फसवणूक गुप्त राहील याची खात्री करून घेऊन राजकुमाराला मूर्ख बनवत होती. खरी राजकन्या दुःखी झाली आणि रडली की तिच्या घोड्याला फलादाला साखळ दंडाने बांधून ठेवलं. ती ताबडतोब त्याला पाहण्यासाठी कोठारात गेली. बिचारा फलादा तिथेच बेड्या घालून उभा होता. अरे फलादा, हे तुझ्याशी कसे वागले? जर तुमच्या राणी आईला कळलं की काय झालंय तर ती खूप अस्वस्थ होईल माझ्या राजकुमारी. दुःखाची गोष्ट म्हणजे राजकन्येने तिच्या फलादा घोड्याकडे पाठ फिरवून कोनराडसह कुरणात गुरांचं पालन करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने ती विश्रांतीसाठी एका दगडावर बसली आणि तिने तिच्या सुंदर केसांना लावलेल्या केसांच्या सोन्याच्या क्लिप उलगडल्या. जेव्हा कोनराडने या चमकदार हेअर क्लिप्स पाहिल्या तेव्हा तो ताबडतोब राजकुमारीच्या जवळ गेला. त्याला त्या क्लिप्स हव्या होत्या. गोल्डन हेअर क्लिप्स, मला हे सोनेरी केस हवे आहेत. माझे केस सोड. वेड्या वाऱ्या, वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरची टोपी उडवून टाक. त्या क्षणी इतका जोराचा वारा वाहू लागला की कोनराडची टोपी त्याच्या डोक्यावरून उडून गेली. डोंगरावर उडणाऱ्या या टोपीचा पाठलाग केल्यावर कोनराडने शेवटी त्याची टोपी पकडली. राजकुमारीने तोपर्यंत तिचे केस विंचरले होते आणि तिने तिच्या केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोनराड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोनराड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कोनराड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोनराड आणि राजकुमारी गुरे राखत होते आणि तो झुडपांच्या मागे लपला. थोड्या वेळाने त्याला राजकन्येच्या केसातील सोनेरी क्लिप्स दिसल्या. वेड्या वाऱ्या, वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरली टोपी उडवून टाक. राजकुमारीच्या या शब्दानंतर खूप जोराचा वारा वाहू लागला आणि टोपी पुन्हा उडाली. कोनराड त्याच्या टोपीच्या मागे पर्वतापर्यंत पळत गेला. दरम्यान राजकुमारीने तिच्या सोनेरी केसांच्या क्लिप्स पुन्हा तिच्या केसात लपवल्या. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो गुपचूप राजवाड्यात परत आला. संध्याकाळी
राजाने राजकुमारीला राजवाड्यात उपस्थित राहायला सांगितलं. त्याने तिला तिच्या बोलणाऱ्या फलादा घोड्याबद्दल, सोनेरी केसांच्या क्लिप्सबद्दल आणि जंगली वाऱ्याबद्दल विचारलं. तेवढ्यात राजकन्या रडू लागली. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज. मी असं केलं तर तुरुंगात जाईन. मला सगळं खरं सांगायला घाबरू नकोस तरुण मुली, मला काय ते सांग. राजकन्येने राजाला सुरुवातीपासूनच एक एक करून सर्व काही सांगितलं. तर तूच खरी राजकुमारी आहेस, काळजी करू नकोस, तुझं कोणतंही नुकसान होणार नाही. जा आणि राजकन्येप्रमाणे तयार हो. राजाने ताबडतोब आपल्या मुलाला राजपुत्राला बोलवलं आणि सर्व काही सांगितलं. त्यात संध्याकाळी बनावट राजकुमारीला काहीही न बोलता राजकुमाराने राजवाड्यात मेजवानी आयोजित केली. राजकुमाराच्या एका बाजूला खरी राजकन्या बसली होती आणि नकली दुसऱ्या बाजूला. खऱ्या राजकन्येचे सौंदर्य विलोभनीय होते, पण बनावट राजकन्येने तिला ओळखलेच नाही. ही मुलगी कोण आहे? ती मेजवानीला काय करते? तिला ते चमकदार दागिने, तो सुंदर ड्रेस कुठून मिळाला? राजवाड्यातील उपस्थित जनांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक कथा आहे. आता माझा नीट ऐका. राजाने राजकन्येचे काय झाले असे सांगायला सुरुवात केली, जणू ती दुसऱ्याचीच गोष्ट आहे. शेवटी खोटं बोलून लोकांना फसवणाऱ्याला शिक्षा कशी करावी असा प्रश्न त्यांनी सर्वांनाच विचारला. तिला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे राजा. तिच्या पायाला बेड्या ठोकायला हव्यात आणि तिला कायमचं कैद करायला हवं. हे खरं आहे का? पण या कथेमध्ये खोटं बोलणारे तुम्हीच आहात. तू तुझी शिक्षा स्वतःच दिली आहेस. सैनिक, या लबाडीला आता माझ्या समोरून घेऊन जा. सहाय्यक मुलीने अशा प्रकारे खोटे बोलून राजकुमारीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षा भोगली. त्या रात्री राजकुमाराने खऱ्या राजकुमारीला मागणी घातली. मग राजकन्या आणि राजपुत्र कोठारात गेले आणि फलादा या बोलक्या घोड्याची सुटका केली. शेवटी सत्य बाहेर आलं राजकुमारी. तुझ्या राणी आईने हा क्षण पाहिला असता तर आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. राजकुमारी आणि राजकुमाराने एक नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये ते आता खूप आनंदी आहेत आणि राजकुमारीची चांगल्या मनाची परी नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि ती वाईटांपासून त्यांचं रक्षण करते. खूप वर्षांपूर्वी एक भावा बहिणीची जोडी होती, हॅन्सेल आणि ग्रेटेल. त्यांची आई ते लहान असतानाच हे जग सोडून गेली. ते आपल्या पित्यासोबत जंगलात एका झोपडीत राहत असत. त्यांचे बाबा पैसे कमवण्यासाठी लाकडे फोडत आणि मुलांची काळजी देखील घेत असत. काम आणि मुलांची देखरेख याला कंटाळून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नवीन बायको खूप श्रीमंत घरातली होती. तिला त्यांचं गरीब असणं आणि झोपडीत राहणं पसंत नव्हतं आणि ती तिच्या सावत्र मुलांचा देखील राग करत असे. हिवाळ्यात एका रात्री झोपण्यापूर्वी हॅन्सेल आणि ग्रेटलला काहीतरी ऐकू आलं. त्यांची नवीन आई त्यांच्या बाबांना काहीतरी सांगत होती. थंडीच्या दिवसात आपलं कसं होणार? धान्यही कमी पडेल. या मुलांना येथून पळवून लावा, नाहीतर आपण सगळेच मरू. तू माझ्याशी वाद घालू नकोस. उद्याच यांना कुठेतरी दूर नेऊन सोडून येऊ. हे ऐकून ग्रेटल रडू लागली. हॅन्सेलने तिला गप्प केलं.
तू रडू नकोस ग्रेटल, आपण यातून काही ना काही मार्ग काढू. त्या रात्री हॅन्सलने बाहेर जाऊन खूप दगडं आपल्या खिशात भरून आणली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे बाहेर लांब जाऊ लागले. त्यांच्या बाबांनी सांगितलं की आपण सहलीला चाललोय. चालता चालता हॅन्सल हळूच एक एक दगड टाकत खुणा बनवू लागला. संध्याकाळी शेकोटी पेटवून आई आणि बाबा निघून गेले. असं सांगून की आम्ही लगेच येतो, पण ते परतले नाहीत. रात्र होताच जंगली प्राण्यांचे आवाज चहूबाजूला घुमू लागले. हे ऐकत हॅन्सल आणि ग्रेटल चंद्र माथ्यावर येईपर्यंत शेकोटी जवळच बसून राहिले. आता ते त्यांनी येताना टाकलेल्या दगडांच्या खुणा शोधत घराकडे जाऊ लागले. चांगलं केलंस हॅन्सल, तू किती हुशार आहेस. त्यांना घरी पोहोचल्याचं पाहून बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला. आणि आई असं दाखवत होती जसं तिला आनंद झालाय, पण सगळं नाटक होतं. 3 दिवसांनी त्यांच्या आईने पुन्हा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने रात्री दोघांचे दरवाजे बंद केले, जेणेकरून हॅन्सल पुन्हा दगड आणायला बाहेर जाऊ नये. पण हॅन्सल हुशार होता. यावेळी जाताना त्याने पावाचे तुकडे आपल्या खिशात भरून घेतले होते आणि त्यांच्या खुणा बनवत गेला. दुपारी बहाण्याने आई आणि बाबा निघून गेले, पुन्हा या दोघांना एकटं सोडून. जेव्हा त्यांच्या परतण्याची आशा मावळली, हॅन्सल आणि ग्रेटल सूर्य मावळण्यापूर्वीच घराकडे निघाले. पण यावेळी त्यांना पावाच्या खुणा सापडल्या नाहीत, कारण सगळा पाव चिमण्यांनी खाऊन टाकला होता. ग्रेटल रडत होती आणि हॅन्सलचाही नाईलाज झाला होता. यावेळी मात्र हे दोघे हरवले. ना जेवण, ना पाणी आणि जीवाची भीती ती वेगळीच. 3 दिवस ते असेच फिरत होते. तिसऱ्या दिवशी त्यांना एक पांढरी शुभ्र चिमणी दिसली. तिने त्यांना गाणे म्हणून दाखवले. त्यावेळी ते आपली तहान भूक विसरून त्या चिमणीच्या मागे मागे गेले आणि पोहोचले एका विचित्र घरासमोर. त्या घराची भिंत पावाची होती आणि छप्पर केकचं आणि खिडक्या चॉकलेटच्या होत्या. चहूबाजूला क्रीमच क्रीम. हॅन्सल आणि ग्रेटल आनंदाने थांबूच शकले नाहीत. सगळा थकवा विसरून त्या घराकडे गेले. आता ते काहीतरी खाणार इतक्यात आतून आवाज आला. अरे, कोण चावा घेतय माझ्या घराचा? त्यांना दरवाजात एक खूप प्रेमळ आजीसारखी म्हातारी दिसली. त्या दोघांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा आजीने त्यांना घरात बोलवलं. घराच्या बाहेर आणि आतमध्ये एकदम वेगळं होतं. घरात अंधार होता आणि बरं वाटत नव्हतं. पण भुकेले असल्याने त्या दोघांनी फारसा विचार केला नाही. आजीने त्यांना तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न खाऊ घातले, असेही जे त्यांनी आधी कधीच खाल्ले नव्हते. आणि रात्री ज्यावर झोपले तो बिछाना देखील किती मौशार होता. सकाळी उठल्यावर पाहतात तर काय,
ती आजी कुठेच नव्हती. ते तिला शोधू लागले. तेथेच त्यांना एक दरवाजा दिसला. आत गेले तर खोके भरून खजिना होता. दोघांना आश्चर्य वाटलं. हॅन्सलला अजून जवळून पाहायचं होतं. पण इतक्यात त्यांचा पुन्हा आवाज आला. काय रे पोरांनो, काय चाललंय? दोघांनी वळून पाहिलं तर ती चेटकीण समोर उभी होती. त्यांना समजलं की ती आजी म्हणजे एक चेटकीण होती, जी या मुलांना आपल्या तळघरात घेऊन जाण्यास आतुर झाली होती. त्यांनी तेथून पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद होता. चेटकिणीने हॅन्सलचे केस पकडले आणि एका पिंजऱ्यात टाकलं. ग्रेटलला ती खेचत स्वयंपाकघरात घेऊन गेली. तुझा भाऊ खूप बारीक आहे, त्याला जाड करायला जेवण बनव. धष्टपुष्ट असेल तर मला त्याला खाताना मज्जा येईल. पण तू काही खायचं नाहीस, फक्त त्याला खाऊ घालायचं, समजला? ग्रेटलला तिचं ऐकावंच लागलं. हॅन्सल खूप हुशार होता. त्याने तिला मूर्ख बनवायची शक्कल लढवली. प्रत्येक रात्री चेटकीण झोपली की हॅन्सल पिंजऱ्याच्या तळाशी खड्डा खणत असे. चेटकीण रोज सकाळी पाहत असे की हॅन्सल जाडा झाला की नाही. हॅन्सल काहीही न खाता सगळं जेवण त्या खड्ड्यात टाकत होता. इकडे चेटकीण ग्रेटलला आणखी जेवण बनवायला सांगत होती. खूप दिवस असंच चालू राहिलं. जाडा असो व बारीक, आज तर मी हॅन्सल पाय बनवणारच, तिने ग्रेटलला सांगितलं. जरा ओव्हन मध्ये बघ, कणिक नीट शिजली की नाही. ती घाबरली होती, पण ग्रेटल सुद्धा आपल्या भावासारखी समजूतदार देखील होती. ती समजली की चेटकीण तिला ओव्हन मध्ये ढकलू पाहते. माझं डोकं आत जात नाहीये, मला कणिक दिसत नाहीये, ग्रेटल म्हणाली. चेटकिणीने स्वतःच तिचं डोकं आत घातलं. संधी मिळताच ग्रेटलने सर्व शक्तीनिशी चेटकिणीला आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. ग्रेटलला माहित होतं की किल्ली कुठे ठेवलीये. तिने पटकन जाऊन हॅन्सलला बाहेर काढलं. ओव्हन मधून आगीच्या ज्वाळा घरभर पसरल्या होत्या. ते दोघे तेथून निघून जंगलाकडे पळाले, पण जायचं कुठे हे दोघांनाही माहित नव्हतं. काही वेळानंतर त्यांना एक नदी दिसली. एका मोठ्या बदकाने त्यांना नदी पलीकडे नेऊन सोडलं. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना समजलं की ते कोठे आहेत. ते धावत धावत घरी पोहोचले. मुलांना पाहून बाबांना खूप आनंद झाला. रडत रडत त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलात सोडून आल्यावर काही दिवसातच त्यांची आई तिच्या माहेरी निघून गेली आणि त्यांना आपल्या वागण्याचं खूप दुःख झालं होतं. त्यांनी दोघांना खूप शोधलं, पण ते दोघे काही सापडले नाहीत. दोघांचंही आपल्या बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांनी सगळं विसरायचं ठरवलं. पण त्यांनी बाबांसाठी एक भेट आणली होती. त्यांनी आपल्या खिशातून हळूच हिरे मोती काढले, जे त्यांना त्या चेटकिणीच्या घरी सापडले होते. बाबांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या कुटुंबाला मग कधीच कोणताच त्रास झाला नाही आणि ते आनंदाने राहू लागले.
एकेकाळची गोष्ट आहे. खूप दूरवर 2 पक्के मित्र होते जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन.
बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला केबद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेड आहे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती ज्यात फुलंच फुलं होती रंगीबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नोक्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नोक्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती. पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली. तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती
की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे ग्रेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला.
स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत.